नमस्कार मित्रांनो, माझं नाव मयूर तपोलकर आणि मी माझ्या व्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आणि जर तुमची इच्छा असेल की ह्या श्रावण महिन्यात भीमाशंकरची ट्रेक करावी तर तुम्ही हा व्लॉग नक्की बघा, अन्यथा स्किप करा. काही गरज नाही बघायची, असा टाईमपास म्हणून बघू नका. इच्छा असेल तर बघा, जायची इच्छा असेल तर. कारण मी ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे की कसं जायचं वगैरे, कोणी ट्रेक करू शकतो, हा किती अडचणी येतात ट्रेकमध्ये, सर्व गोष्टींची माहिती मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला देणार आहे. सो ब्लॉग माझा नक्की बघा. तर आता परफेक्ट वाटले 5 आणि गाड्या निघल्या आमच्या दोन्ही. एक बार बजाव ना यार. गाईज हे डेंजरच एकदम, ऑन ओपन नसतात. गाईज आता बघू ना, मला खूप बरं वाटतंय. तिकडं बघा डोंगर, ती भीमाशंकरची डोंगर आणि आमची नाला का नाटक करताय. खांडसगाव मध्ये आलो तर मी आता. किती रुपये? किती? 20 रुपये. लेट निघलो आम्ही तरी परफेक्ट टायमिंगला पोचलो. 7 वाजता इथं टच झालो, 7च्या पण अगोदर. आणि आजूबाजूचा माहोल बघा तुम्ही. गाडी पार्किंग इथं केलेली आहे आम्ही, दिस साईड त्या साईडला दोन्ही गाड्या पार्किंग केलेल्या आहेत आमची मंडळी सर्व. आणि अजून मागून मंडळी येते, ती अननोन आहे, आम्ही ओळखत नाही त्यांना. पण भरपूर लोक जातात या ट्रेकला, भरपूर. म्हणजे आता जवळजवळ आम्ही एक ग्रुप बघितला, त्यात जवळजवळ 50 जण असतील. आणि हे बघा मामांची चहाची टपरी, काठी घेते राजांना. मग किती रुपये गाठी? किती? 20. 10 रुपये. तुम्हाला जर एका दिवसात ट्रेक करायची असेल ही, तर सकाळी 7 वाजता इथे पोचा. 7 ते 7:30 8पर्यंत इथं पोचाच. आणि 3 तास 3.5 तास लागतात ट्रेक करायला कंप्लीट वरती जायला. आणि 3.5 तास खाली यायला लागतात. त्याच्यामध्ये 2-3 तास तुम्ही तिकडे फिरू शकता. दर्शन लाईनीला राहू नका. आणि हे आम्हाला काही बोलूनच देत नाही आमचे काका, रिक्षावाले काका. आम्ही येणार युगवाले आम्हाला सोडायला आले होते. आता त्यांचा पण मन झाला इकडे वरती चढायचा. इगो लिफ्टर, काय बोलशील? तुझी पहिल्यांदा ट्रेकला आलास तू. बघू आता कसं काय होतंय आपला, किती दमताव, किती स्ट्रेंथ आहे तर आता समजेल. भावेश काका सुद्धा पहिल्यांदा आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. यांचा सुद्धा दम निघणार आहे मला तरी वाटतंय. अचानक चालणारे लोकांचा आहे ना भरपूर वांदे होणार आहेत. हे जे अचानक चालतात ना, अवकाळीचे निघतात, काय बोलतात त्याला, पावसाळी बेडक. बिस्किट चहा गाईच आपल्या कोण नको नेते गाईच म्हशी केला गावल्या म्हशी हर हर महादेव. आता थोडासा टाइमपास करून आम्ही ट्रेक चालू केलंय. परफेक्ट 7 वाजून 2 मिनिटं झाले. फर्स्ट टाइम आहे. तो पाय दाखव. हे बघा, उपास बिन चप्पलन, बिन शूज. एवढे 3 वर्षांनी ना जवळजवळ 100 तरी आम्ही बुटा तुटलेली बघली नाही. तर तुझा पहिला वर्ष आहे? माझा पहिला. तेव्हाच मागे राहिला. अजून मागे आहेत का भरपूर? तुमचा किती जणांचा ग्रुप आहे? 20-22 जण आपण ओव्हरटेक केली ना त्यांना. हां, गाइस दंबाचं होतंय काय हाणू नका. बम बोले तू तर बिना
अजून एक दादा भेटलेत आपल्याला रस्त्यात, त्यांना विचारूया आपण. दादा कधीपासून येता तुम्ही? 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाली? अरे बापरे. मग काय एक्सपिरियन्स सांगणार तुम्ही ट्रेकबद्दल? एक्सपिरियन्स ऑसम आहे ऑलवेज. आणि कोणी कोणी इथं येऊ शकतो, लहान मुलांपासून मोठी? लहान मुलं, जास्त लहान मुलं येऊ नाही शकत. हां, थोडं 8-10 वर्षाचे मुलं असतील तर येतील. ओके. आणि गावची मुलं तर येतात 6-6 वर्षाची पण. तुमची काय एज आहे? माझी 40. 40. ओके, म्हणजे 15 वर्षापासून येता तुम्ही? हां. अरे बापरे. बघा मित्रांनो, 25 वर्ष झाली दादांना ट्रेकला येतात भीमाशंकरच्या. थोड्या अंतरावर आल्यावर आपण तुम्ही बघू शकता गणपतीचं मंदिर. कसं वाटतं बाई? हा सांग जरा. परत नाही येणार. घरून खूप एक्साइटमेंट होती यायची. ते सूचना आहेत, सूचना पॉज करा आणि वाचा. हे बघा मित्रांनो, सोल निघालेत तुमचे. थोडे शूज चांगलेच घालून या. एकदा तुझा पण निघाला होता ना? हो, जुने शूज घालून येऊ नका. त्यापासून आम्ही बाबा ट्रेकिंगचेच वापरतो. घाई करायची नाही, बिंदास जायचं. आणि ज्यांना वाटतं की नाही होणार कम्प्लीट, असं काय नाही, कम्प्लीट होतं. 3.5 तासाचे 4 तास होतील, पण कम्प्लीट होईल. जागोजागी तुम्हाला असे दुकानं मिळतील. काय काय आहे दादा आपल्याकडे? काकडी, बिस्तरी, बिस्किट, ताक आहे, लिंबू पाणी आहे, पेढा, खवा, शेंगा, सर्व व्यवस्था केलेली आहे तुम्ही? सगळी व्यवस्था केलेली आहे. एक नंबर. हा नाश्ता, काकडी, फायबर आणि ते आमचे गडी तिकडे. स्टार फ्रूट, चकना पण आहे. गाईज ब्लॉग न बनवण्याचं कारण ही लोक ही 2 लोक काय ना काय बोलतच असतात. मयूर तू एवढी शुद्ध बोलतो. चष्मा त्याला काकडी वगैरे, पेरू वगैरे घेऊन जावा. जीपे अवेलेबल आहे, वायफाय फ्री आहे. एक नंबर, धन्यवाद. खाली डाटा यूज करण्यासाठी मिळेल वायफाय? मिळेल ना. हे बघा किती वॉटरफॉल आहेत. 7-8 वॉटरफॉल आहेत एका लाईनमध्ये, छोटे छोटे. ॲक्च्युली मोठेच आहेत ते. आणि हा बघा व्ह्यू. काकडी, अजून काय आहे? सगळं पिकलं रे ते. नका जुनी पद्धत एकदम.
छोटी छोटी काकू काय बोलल अण्णाला बघल्यावर? अरे हेच आहेत का हेच आहेत का वजन कमी झाल्यावर हा इथून आता गेला ना घरी वजन कमी होईल ना 5-6 किलो तरी कमी होईल अण्णाचा. करण्यात येऊ नको वर्षी उचलाल ते तेवढं जण हार झाला सर. बघा एवढा मोठा जर झाड कसलं जगतंय आपण काय यावर वारा पाणी आल्यावर असं जोरदार. काका कधीपासून येता तुम्ही? कधीपासून येता? किती वर्ष झाली? 5 वर्ष. 5 वर्ष झाली. काय एक्सपिरियन्स सांगणार? एक्सपिरियन्स छान आहे. छान आहे. मस्त आहे. व्ह्यू व्ह्यू आहे बघा बघण्यासारखं आहे ना. मस्त. हा तुमचा ग्रुप आहे? हाँ ग्रुप है. ये बताएंगे बताओ. कब से आ रहे हो आप? मैं अराउंड 2004 से आ रहा हूँ. 4 से मतलब 20-21 साल. हाँ. और क्या एक्सपीरियंस आपका? वेरी गुड. अच्छा. और थोड़ा सा आपकी प्रिकॉशन age? लेना. मैं 40. 40. यस. आप लग नहीं रहा आपका? 44. 44. घरापाला नेमकी का पुढे थांबली. काय घरा इथून लांब राहा वाजता मिठी कुठे तरी बघ बस. लाईनची येतं लाईनची. आल्या आल्या हट हट. लागलाय 10-20 वर्ष. बम 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 बम. जंगल बघून असं वाटतं का कुठेतरी बाहेर आलोय फिरायला. म्हणजे वेगळेच देश आहे. जंगल वाटते कुठला? अमेझॉनचं जंगल अमेझॉनच्या जंगलमध्ये गेलतीस तू? बघितलंय रे युट्यूबला. बघितला? रस्त्यात बिना याची त्यात साला हे बघा घेऊन सा मधीन रस्त्यात तुम्हाला असे झोपडे दिसतील. त्यात खायला मिळेल तुम्हाला. फ्री नाही, पैसे आहे. आणि इथं बार्गेनिंग करू नका. एवढ्यावरती चढवलं आहे त्यांनी. मेहनत आहे त्यांची. 10 रुपयाची गोष्ट 20 रुपयाला ऐकली तर काही फरक नाही पडत. बार्गेनिंग केली त्याला पट्ट्याच मारणार येईल. कशाचे? पट्ट्याशी मारणार. अनुभव टाईम पकडून चालायचा. टाईम खालून सुरू केला होता ना 7 वाजले होते आणि आता 2 तास झालेत. 9 वाजलेत. 3.5 तास ते 4 तास पकडायचा. आता म्हणजे 2 तास झालं म्हटल्यानंतर अर्धा कंप्लीट झाला आहे आमचा. 50%. अजून 50% बाकी आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मी. आमच्या या भावाने आणि त्याच्या बहिणीने बॅगमध्ये जेवण आणलं होतं त्यांनी आणि ते खालीच ठेवलं गाडीमध्ये. यांच्या दोघांमध्ये कटकट झाली. तू बॅग घे, मी बॅग घे. दोघाही पण बॅग नाही आणली. 2 तास चालून आम्ही आता इथं जेवायला थांबलो. तुम्ही पण डब्बा घेऊन या जर तुमची इच्छा असेल तर. नाहीतरी तर तुम्हाला मॅगी वगैरे खायला मिळेल. हे बघा चपात्या घासारल्या ही वाटप करते. काय काय आणलं तुम्ही? भाकरी, भाजी आणि भाकरी, चटणी आणि चपाती. अच्छा म्हणजे ही फ्रँकी. तुला पालवी ना काय गरम? बम बम बोले. हे बघा घसरलं किती बघा. आता एकदम फ्रेश मध्ये चढतो आपण. काय प्रॉब्लेम फर्स्ट टाइम आलास ना. आणि असा हा व्ह्यू बघून काय वाटतं? 3 वर्ष माझी चालली होती ट्रॅकला. येईन हा काही कारणास्तव अडथळा येतो ते. त्याच्यामुळं यावर्षी योग साधलेला आहे. योग अर्थ आला होता तरी तू बाजूला करून आलेला आहे. सर्वजण आलीत. गुरुवांना सुद्धा योगायोग. यावर्षी तुझा अडथळा आला होता ना. यांना मेजॉरिटी असते. हो तरी त्याचा पोरगाने आला. तो डेंजर आहे. तो लवकर बसला आमच्यापेक्षा. त्याची खूप इच्छा होती. आता हलवलोय ना माती एकदम चिकट होत चाललंय. पाय जाम घसरताना. उतरताना एकदम खतरनाक. चढताना तरी थोडा कुठेतरी पकडू शकतो. उतरताना पाय स्लिप होतात. खाली जातो डायरेक्ट. काळजी घ्या तुम्ही याची.
लिंबू पाणी आणि बघू शकता तिला सांगताना दम आहे ना बस चालशील. इथं वाच. नंदा पाणी कसा बऱ्यापैकी संडे मंडे फक्त नाही सॅटर्डे संडे ना तेवढाच ना बाकी असंच बाकी काय काम काय नाही शेतीचं आहे का खाली इकडंच अच्छा काका इथल्याच वाडीच्या आहेत आपण जिथं खाली होतो ना त्या वाडीतले आणि काकांचं स्टॉल या कधीतरी इथं लिंबू सरबत प्या चला काका. जी पहिली दोन सुरुवातीची दोन डोंगर आहेत पहिले ते एकदम इझी आहेत. जो तिसरा आहे तो कठीण आहे आणि त्याला वेळ द्या. सुरुवातीचा लवकर चढायचा प्रयत्न करा. 2 तासात 2 कंप्लीट झाले पाहिजेत. शेवटच्याला 1.5 तास 2 तास द्या. इझी आरामात चढा. रॉक पॅच आहे एकदम हार्ड आहे असं पण एकदम पण नाही म्हणजे पायवाट आहे चढू शकता करू शकता तुम्ही. कॉन्फिडन्स ठेवा स्वतःवर बिंदास करा. खाली बघा फॉग जमा झाला आहे आणि आपली मंडळी वरती चढत आहे. बंगला दिसला का दर्या किनारी एक बंगलो आहे काहीच खूप दमलोय आता राहिलाच नाही पाहिजे तर स्टँडिंग मध्ये राहा पण ब्रेक गाईज आपण तिथून ट्रेक चालू केली आणि हा तिथे गेलो यस इथून असा 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 इथून खालून वरती चढायला सुरुवात केली उभा आणि अजून भविष्यात वरती जायचं. आणली तर सांग हा हा दादांचा ड्रिंक ब्रेक परत एकदा आहे एक्सपिरियन्स म्हणजे सांगा जरा माहिती सांगा की कसा आहे ट्रेक कोण करू शकतो. ट्रेक ज्याचा थोडा सराव असेल त्यानेच करावा. नवख्याने पहिलाच ट्रेक असेल तर करू नये. लहान छोटासा ट्रेक करण्याचा पहिला प्रयत्न करा. छोटा ट्रेक करून नंतर जेवढं पण प्रिकॉशन घेता येतील चांगले शूज घालणं व्यवस्थित कपडे घालणे किंवा एनर्जी ड्रिंक पाणी ह्याचा वापर कसा करायचा आहे तुम्ही पाऊल कसं चालायचं आहे हे सगळं अभ्यास करून बेसिक नॉलेज घेऊनच सगळं प्रयत्न करायचा आहे. एकदम पहिलाच नवख्याने कधीच एकदा ही ट्रेक घेऊ नका त्रास होईल. खूप मोठी ट्रेक आहे आणि बॅगेत कमी वजन ना अशा मग 2 बॅगा हां हे बघा नवख्यांच्या बॅगा अशा घ्यायला लागतात. हा सोड तू बस सोड इकडे या साईड आप हात पकड. हां बस बस ओके डन एक नंबर डन कम्प्लीट. चल हरिओम भाई हरिओम रिस्की पॅच आहे बघा आणि त्यांनी कंप्लीट केला. मानायला हवं त्यांना एवढा वजन वय अशा कंडिशनला जी वय ती चढू शकते. येस स्थिती पाहिजे फक्त आता तुम्ही बघितलं ना मनस्थिती. सर्व गेम माइंडचा आहे. आपण काय करू शकतो काय नाही हे आपल्या मनावर आहे. ओव्हर कॉन्फिडन्स नाही व्हायचा. माझी पियूची हा ट्रेकचा फायदा आहे बघा. ह्यांच्यासाठी ट्रेकचा फायदा आहे. घरात बसून कांटा आलता नुसते पिक्के डावारली त्यांची. त्याचा फिक्स नव्हता त्याचा अचानक ठरला. तुझा मला फोन येते ना नाही दुकान निघते तोंडांशी दुकान बॉडींची बॉडींचं हिट दिसतंय का
मज्जा येते आता, मज्जा येते. 20 रुपयाची बॉडीतनं निघते बघा, खतरनाक. आणि यार जंगल आहे ना, जंगल नेक्स्ट लेवल, भरपूर मजा येत आहे. खरं सांगतो कुठेतरी बाहेर एकदम आल्यासारखं वाटत आहे. अरबी समुद्र दिसला महाराजी पल्ली. काठी घेण्याचा एक फायदा दाखवू का तुम्हाला. इकडं बघा ना, काठी दाखव, काठी दाखव, काठी दाखव. हे बघा पैसा वसूल केला, 20 रुपये पैसा वसूल. मज्जा येते, मज्जा, भरपूर मज्जा. तेवढी वजन पोती घेऊन आलेत ते. आणि इथं येऊन आपण बार्गेनिंग करायची त्यांच्याशी. का 10 रुपयाची वस्तू 20 रुपयाला का विकता? लाज वाटली पाहिजे आपल्याला. हा, इथं काय लिहिलं आहे? लग्न करणार नाही. इथं बघा काय लिहिलं आहे, लग्न करणार नाही. बायना वय झाला असेल त्याचा. गाईज गुलगुल गाय ती थांबून उठली. देव दिसला नाही म्हणे, देव दिसला ती बोला चाल. गाईज ही लोक बघू शकता तुम्ही, सकाळी 3 वाजता ट्रेक चालू केलं आहे. जिथून आपण ट्रेक चालू केलं ना खांडसवरून, तिथून त्यांचा ट्रेक कंप्लीट होऊन ते गेले खाली. आता चाललेत खाली. पण एक आहे, ते लाईनीला उभे राहिले होते. 2 तासात फक्त 10 माणसं सरकली. म्हणजे विचार करा, लाईनीला तुम्ही राहू नका ट्रेक करून आलात तर. जर तुम्ही वस्ती करणार आहात, बिंदास दर्शन घ्या लाईनीला राहून. एका दिवसात नाही तर ट्रेक कंप्लीट होणार नाही तुमची लाईनीला राहिला तर. आणि आमचं असं ठरलं की लाईनीला नाही राहायचं, मुखदर्शन घ्यायचं, गुप्त भीमाशंकर बघायचं, देन रिटर्न. 3 तास 3.5 तासाचा परत रिटर्न प्रवास असा आहे. 7पर्यंत आम्ही खाली पोचो. फायनली आम्ही पोचलेलो आहोत शेवटच्या टप्प्यावर. आणि आमची गँग तिथे विश्राम करत आहे. मला दाखवतो. सावधान पोझिशन, सावधान करा आहे. हे बघा, गाईज कसं वाटतंय? कसं वाटतंय, कसं वाटतंय, कसं वाटतंय? म्हणू तर दम निघलाय, पण तरी पण छान. हा मग फाला करता ना पहिला इगो पिला कसं वाटतंय? आता 35 चरवलं एक्स्ट्रा. गाईज आमची छोटी लाडकी सर्वांची सेवा करताना, पेरू वाटप करताना काय लागत तुम्ही 1 नंबर. माझा फेवरेट आहे ह्यो. वाव, ट्रेक चालू. गाईज लवर बिवरला घेऊन आलो कधी तर गार्डन आहे. पण या गार्डन मध्ये वाटतं परवानगी नाही. पक्का मोठा गार्डन आहे, जाम मोठा. तेवढीच आहे बघ. आवाज द्यायचा ना पहिलेच तिला. गाईज फायनली आम्ही पोहोचलो मंदिराच्या परिसरात. मेडिकलचं दुकान पण आहे, दवाचं दुकान. मला लाईन दाखवते कधी लागलंय की तिकडनं लाईन लागलंय वरती आल्यावर इकडं खाली जाते. 6-7 तास लागतील लाईनीला. बघा विचार करून या. वस्ती करायची असेल तर बिंदास लाईनीला राहा, दर्शन घ्या चांगला. जय श्री महाकाल. चला रे.
मित्रांनो फायनली आम्ही गुप्त भीमाशंकरला चाललो आहोत. तिथं बहुत मचमच चालली होती पक्की, जाऊन नव्हतं ते. आम्ही सांगितलं आम्ही ट्रेकिंगवाला आहो, तर आम्हाला सोडलं. बाकी कोणाला नाही सोडलं, 500 कोणाला सोडत नाही. आणि हे बघा वैकुंठ धाम आणि आमची गँग तर मस्ती मजा करत. चार्जिंग पण कमी राहिलंय, 9% राहिले, चार्जर पण नाही. जेवढा शूट करताय तेवढा करते मी आता. इथं बोर्ड लावलाय गुप्त भीमाशंकर. इथून सुद्धा रस्ता आहे, इथून यायचा रस्ता आहे. आता तुम्ही बघा, हा रस्ता आहे गुप्त भीमाशंकरचा आणि तो मंदिर भीमाशंकरचा, तो मेन मंदिर. आणि तो सॉक्स बोलवलं, काय बोलवलं, रिटर्न दिला. सॉक्स बोलवला भूमीज आणि रिटर्न दिला वाज घेऊन. हा बघा मस्त बनवला आहे असा, साईड साईडचे दगडा. चालायला एकदम प्लेन आहे. झुकेगा नहीं साला, इधर झुकना पड़ा. और ब्रेक फेल हो जाते नहीं. बॅटरी इज लो. बस बॅटरीची कॅपॅसिटी खपलंय. रस्ता चुकलो आम्ही. हे बघा एवढी पब्लिक रस्ता चुकलोय. रस्त्यावर आलो आम्ही. आता आम्हाला रस्ता भेटला. इकडे बघा, तुम्ही चुकू नका, बोर्ड लावले त्यानुसार या. इकडे तिकडे घुसू नका याच्या त्याच्या गल्लीत. फायनली गुप्त भीमाशंकर. असा उतरायचा रस्ता आणि इथं आहे गुप्त भीमाशंकर. आपला काही तुमच्या आत्याच भेटलंय. आता आहे ना, कधी टाइम लागतं बघू. सांगा कधी टाइम लागतंय. असं आहे का? ती आई आमची. तू बाहेर नका येऊ, नाही तर बाहेर नका येऊ तू. कारला. सो गाईज झालं आमचं कंप्लीट ट्रेक. नाश्ता पाणी झाला सगळा. चाललो आता घरी. आमच्या लेडीज गेल्या बसला, त्यांची आता कॅपॅसिटी नाही, खाली जायची. आणि हे बघा आता निघायच्या टायमाला जाम दुःख आलाय. हे बघा पुढचा नीट माणूस दिसना झालाय. चढताना चढताना काठी ठेवा, चांगला उपयोग येत आहे. उतरताना मोस्टली लोड काठीवरच राहत आहे, पायांवर जास्त जोर येत नाही. आता अर्धा तास झाला आहे आम्ही उतरायला चालू केला आहे. जवळजवळ 200-250 लोक आम्हाला दिसले असेल वरती चालताना. म्हणजे बघा तुम्ही, वाजलं 3 आणि अजून लोक चढतात. येत ना लोक, उद्या उतरतील. खाली काही दिसत नाही, मारणाचा धोका. चढून दिले ते वरती. थांबा जरा, थांबा 2 मिनिटं थांबा. नंतर कुठं काय उतरायचं एवढं, नंतर जागा पण भेटते. चल
होल्डला जागा नाहीये थांब. ते करते नाही सरळ सरळ चला सरळ आपली लाईन मला सावकाश पाठी बघा रे. पकड नाही. रिटर्न यूज करून एक टाइम नाही पाऊस पडला. थांबा 2 मिनिटं थांबा. तुमचीच लाईन लागेल. आणशी काय आणशी उतरू अजिबात येऊ नका. दुपारच्या चाडाला इथं येऊ नका. एकदम सकाळी चाडा सकाळी उतरा दुसऱ्या दिवशी. दुपारच्या येऊ नका. ही बघा गर्दी बघा. तुम्ही कुठलं पुरणचा आम्ही वाळचं. आम्ही सगळ्यात पुढे आहेत का मोस्टली म्हणून स्लो चला. एक तास 10 मिनिटां खाली चल. पहिला शो पकडलाय. अजून 2 डोंगर आहेत. काम निघणार आहे आमचा भरपूर. साखलींच्या आवड टाईट आहे. मारणाचा पाऊस आला होता. पक्का पक्का म्हणजे पक्का पक्क्याच्या पक्का. आता इथं आम्ही पाणी पिऊ. नॅचरल फ्रेश वॉटर. तू गेलताच बघायला. मी म्हटलेलो आता आला चल खाली. आता अजून एक ब्रेक घेतलाय आम्ही मॅगी खायला. घेत जा असं ब्रेक तुम्ही नाही तर तुमचा लिंबू पाणी बनवा. काम पच्चीस होईल. बिस्लेचं पाणी टाका. हाऊ वाज युअर एक्सपिरियन्स? रिमझिम पाऊस होत आहे. थोडा फॉग आहे. ते पावसाचा सोड तुझा सांग. माझा 1 नंबर. 2 वर्ष झाली. हा 3रा वर्ष. 1 नंबर आहे ना. ओके या आणि मॅगी खा. आमची नका बघू. बाबू एकटाच हा कुठं का वाडीत राहत? हा असं आहे का दुकानाजवळ? गायज आम्ही इकडनं उतरलो आणि आमच्याकडे बघा तिकडनं येतात. ये घेत ये झालं त्याच्या काठीचा. गाईज 1% चार्जिंग राहिलं आणि फायनली आमचं ट्रेक झालेलं आहे कम्प्लीट. आयुष्य